मामा, याचं नाव काय आणि याला आणलंस तरी कुठून? त्यावर मामाने माहिती सांगितली. तो पावसाळ्यातील माळ रानातील झुडपावर बसलेला असतो. याला खंडोबाचा घोडा म्हणतात. तिन्ही सांज झाल्या की मामा घराच्या ओसरीत तरटावर बसलेला असे. त्याच्या कपाळावर इबिताचे पांढरे पट्टे लावलेले असत. समोर धुपाटण्यातून उदाचा धूर निघे. हळूहळू गावातील बाया बापडे जमा होऊ लागत. मामा आपल्या करंडीतून खंडोबाचा घोडा काढून तरटावर ठेवी. ज्योतिषास आपण जसे प्रश्न विचारतो किंवा देवाला कौल मागतो, त्याचप्रमाणे एखाद्याची गाय बैल हरवला तर तो कुठे सापडेल म्हणून ते प्रश्न ते मामाला विचारित. हा ध्यानस्थ खंडोबाचा घोडा पुढील पाय कोणत्या दिशेला लांब करतो ते पाहून त्या दिशेला हरवलेली गुरं सापडतील असे मामा त्यांना सांगे. मामा मांत्रिकही होता. त्याच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ कमी झाली की त्याचा ओम ह्रीम नमः असा सतत जाप चालू होई. मामाला मंत्रसिद्धीही प्राप्त झाली असावी. मामा दिसायला रुबाबदार होता. मध्यम उंची, सुदृढ शरीर, गाजरासारखा लाल रंग, घारे डोळे, धारदार नाक, गुळगुळीत केलेली दाढी, ओठावर किंचित मिशा, कानामध्ये भीक बाळी, अंगात गळपट्टीची पांढरी पैरण, जाडे धोतर उपरणे असा त्याचा पेहराव असे. बाहेर जायच्या वेळी पायामध्ये नक्षीदार तेल पाजलेला जोडा असे. मामा चालू लागला की त्याचा कर्र कर्र असा आवाज होई. मामा मध्यरात्री आणि पहाटे ध्यानाला बसे. मंत्र सामर्थ्याने मामा विंचू अंश उतरवी. तसेच मुखरोग, त्वचारोग, कर्णरोग, पोटशूळ, दमा, खोकला, ज्वर, पाणखरी, दातरोग इत्यादींवर मंत्रप्रयोग करून रोग्याला तो बरा करी. मृत व्यक्ती पुढच्या जन्मात कोणत्या योनीत जन्माला येईल हेही तो सांगे. अशा व्यक्तीजवळ मामाला द्यायला पैसे नसत, परंतु गुण यावा म्हणून त्याला पसाभर धान्य, फळे, भुईमुगाच्या शेंगा किंवा परसातील भाजी दिली जाई. मामाला आणखी एक छंद होता, तो म्हणजे गुप्तधनाचा शोध लावायचा. त्या कामी त्याला त्याचा खंडोबाचा घोडा मदत करी. अमुक एका जुन्या वाड्यामध्ये गुप्तधन आहे असं कळलं की तो खंडोबाच्या घोड्याची करंडी घेई आणि त्या वाड्यात दाखल होई. या मोहिमेमध्ये त्याने मला मात्र कधीही सोबत नेले नाही. विचारलं तर म्हणायचा, तू लहान आहेस अजून. मामीच्या घरची गोष्ट. तिच्या वडिलांचे म्हातारपणामुळे निधन झाले. मामी त्यांची एकुलती एक मुलगी. बापाच्या मृत्यूपूर्वी त्यांना तिला भेटता आले नव्हते आणि जेव्हा ती त्यांना भेटली तेव्हा बापाची वाचा गेली होती. त्यामुळे त्यांनी घरात पुरून ठेवलेल्या धनाचा ठाव ठिकाणा काही कळला नव्हता. त्यांनी आपल्या जावयाकडे बघून हाताने काही खाणाखुणा केल्या एवढेच. मृत्यूनंतरचे सर्व विधी आटोपल्यावर मामा अमावस्येच्या रात्री मध्यरात्रीनंतर सासऱ्याच्या रिकाम्या घरी गेला. जिकडे तिकडे अंधार होता. दिवा लावून ठाऊक असलेल्या ठिकाणी तो कुदळीने खणू लागला. खणताना त्याने मागे वळून पाहिले तर दाराआडून सासरेबुवांचे भूत डोकावताना दिसले. त्याबरोबर सारी हत्यारे जागच्या जागी टाकून अरे बापरे असं म्हणत मामाने जो घाबरून पळ काढला तो पुन्हा त्या घराकडे फिरकला नाही. नंतर शेजाऱ्याने येऊन ते खणून घरी नेले. मामाच्या नशिबी ते गुप्तधन नसावे. ज्याच्या भाग्यात होते त्याने ते नेले. मामीला जेव्हा हा प्रकार कळाला तेव्हा ती खूप रडली ओरडली. मामाला म्हणाली, तुम्ही निदान मला तरी बरोबर न्यायला हवं होतं. यावर मामा गप्प बसला. या प्रसंगानंतर मामा धास्ती खाऊन एक वर्षभर आजारी होता. मामाला जसे गुप्तधनाविषयी आकर्षण होते तसेच त्याला सापाविषयी एक विलक्षण मोह होता. माझी आई म्हणायची, तुझा मामा पांढरा साप धुंडाळीत असतो. अशा सापाला हाताने धरलं की त्याचं अख्खं सोनं होतं. मामाकडे दर शुक्रवारी घोरोडी इस्माईलहून अबू हसन नावाचा म्हातारा फकीर येई. मामाचे आणि त्याचे चांगले सख्य होते. अबू हसन त्या खंडोबाच्या घोड्याला अल्ला मिया का घोडा म्हणे. हा घोडा बसला असता मक्केकडे तोंड करून अल्लाची प्रार्थना करीत असतो असे त्या फकीराचे म्हणणे होते. त्या घोड्याविषयी त्या दोघांमध्ये जे हितगुज चाले ते मी ध्यान लावून ऐकत असे. मामा त्या फकीराला जेवू घाली, थोडी दक्षिणाही देई.
समाधानी झालेला फकीर मामाला दुआ देत परत आपल्या गावी निघून जाईल. या छंदाबाई मामाने कधीही शेतीवाडी केली नाही. अशा मांत्रिकाबरोबर राहणाऱ्या माझ्या मामीची खूप आबाळ झाली. गुप्तधनाच्या शोधात मामा परगावी गेला की 2-2 आठवडे तो घरी येत नसे. घरात खायला काहीही नसे. शेवटी मामी आजारी पडली तर माझ्या आईने तिला सोलापूरला आणून औषधोपचार केले. परंतु या जीव घेण्यात दुखण्यात तिची नजर गेली. मामी मोठी स्वाभिमानी होती, परंतु कपाळी परालंबित्व आलं. तिने कधीही दुसऱ्यांपुढे हात पसरला नाही. यातच तिचे दुःखद निधन झाले. तेव्हा मामा घरी नव्हता. मामा मात्र खाऊन पिऊन बऱ्यापैकी होता. कुठेही गावी गेला तर त्याचे चाहते त्याला आग्रह करून पोटभर जेवू घालत. अन्नयोग हा फक्त मामाच्या भाग्यात होता. तो मामीच्या नशिबात नसावा याचे मला दुःख वाटते. लोक मात्र आपसात कुजबुजत की मामाला घबाड मिळाला आहे, नाहीतर काही काम न करता पैसे येतात कुठून, प्रपंच म्हणजे सुवर्ण पाहिजेच. मामा त्या सोन्याच्या शोधात होता. मी लहानाचा मोठा झालो, पुढे जंगलात वनाधिकारी म्हणून काम करू लागलो, तेव्हा मला खंडोबाचा घोडा अर्थात प्रेइंग मॅन्टिस हा अद्भुत कीटक असल्याचे कळले. त्याला खंडोबाचा घोडा म्हणण्यापेक्षा मांत्रिक म्हणणं मला जास्त सार्थ वाटतं. नरापेक्षा मादी बलवान असते. तिचे पिवळट हिरवे पंख एखाद्या बुरख्यासारखे दिसतात. तिचे तोंड आभाळाकडे असते. प्रार्थनेसाठी जोडावेत तसे तिचे हात छातीवर ठेवलेले असतात. वाटतं ही कोणी ध्यानमग्न जोगीण तर नाही ना. ती स्वभावाने अत्यंत निर्दयी असते. गांधीलमाशी तोंडात अळी धरून आपल्या घरट्याकडे जाण्याच्या घाईगर्दीत असताना मांत्रिक तिच्या घरट्यानजीकच्या झुडपावर दबा धरून बसतो. प्रतीक्षा करण्याची तिची शक्ती अदम्य असते. गांधीलमाशीला तिच्या अतिंद्रिय ज्ञानाने कळतं की इथे कुठेतरी आपल्या जीवाला धोका आहे. परंतु अशा भीतीमुळे जीवनाचे रहाटगाडगे काही थांबविता येत नाही. अनावधानाच्या एखाद्या क्षणी तिची पारद करण्यात या मांत्रिकाला यश मिळतं. पंखांची विलक्षण फडफड, जबड्यासारख्या पायाच्या उघडझापीमुळे होणाऱ्या आवाजाने ती सावजाला भिववते. गर्भवतीसारखी धार असलेली पायाची घडी एखाद्या स्प्रिंगसारखी उघडताच त्यामध्ये सावज अडकून बसतं. सापडलेल्या सावजाला ती कुरतडून कुरतडून खायला सुरुवात करते. हे तिचे वर्णन वाचून मी थक्क झालो. या कीटकात कसलेही दैवी सामर्थ्य नाही. खरे म्हणजे हा खूप वेळ बसून कंटाळलेला असतो आणि म्हणून तो पाय लांब करतो आणि या कृतीलाच दिशा दाखवली असा आपला समज होतो. मामाने साठी गाठली होती, पण म्हातारपणाची कळा मात्र त्याच्या शरीरावर दिसत नव्हती. उत्तरोत्तर आपल्या मांत्रिक विद्येत तो पारंगत होत चालला होता. आजूबाजूच्या दशक्रोशीत त्याचा मांत्रिक म्हणून नावलौकिक वाढत होता आणि पांढऱ्या सापाचा शोधही चालू होता. सटी षण्मासी आईबरोबर मामा जंगलातल्या माझ्या घरी यायचा राहायला. तेव्हा देखील तो रानावनात भटकत राही. सापांविषयी त्याला खूप असे ज्ञान होते की सापांची निवासस्थाने तो खात्रीने ढुंडाळून काढे. जुन्या झाडांच्या ढोली, वाळवीने सोडलेली वारुळे, नदी नाल्यांकाठची बिळे, लाकडाच्या ओंडक्याचे ढीग, तसेच खाणीतील ढिगाऱ्यांखाली दगडाने बांधलेले शेतीचे बांध, विटांच्या जुन्या भट्ट्या, इथे साप निवाऱ्याला बसलेले असत. अशा ठिकाणी मामा पांढऱ्या सापाच्या शोधामध्ये फिरत असे. मी एकदा त्याला म्हणालो, मामा पांढरा साप लाखात एखादा असतो, तो दिसला तर सुवर्णयोग समज. म्हणून तर त्याला मी धुंडाळीत असतो, मामा म्हणाला. मी एकदा जंगलातून दौऱ्यावरून घरी परतलो. सायंकाळी तुळशीच्या ओट्यावर बसून या बहीण भावाचे काहीतरी हितगुज चालले होते. एक स्टूल घेऊन मी त्यांच्या समोरच बसलो. मी म्हटलं, आई, हा मामा एक दिवस या सापाच्या शोधामध्ये आपला जीव गमावणार बघ. हे तंत्र मंत्र, गुप्तधन आणि पांढऱ्या सापाचा शोध ही म्हणजे सारी अंधश्रद्धा आहे. माझ्या या वाक्यावर ती दोघेही काहीही बोलली नाहीत. मामा माझ्या आईचा एकुलता एक भाऊ. आईची या भावावर खूप माया होती. त्याचा तिला मोठा आधार होता. माझे बाबा या रिकामटेकड्या मेवण्यावर खूप रागवायचे. तो भेटला की त्याला खूप बोलायचे.
कोणी आपले सारे आयुष्य एखाद्या मिथ्यासाठी वाया घालवू शकते याचे त्यांना आश्चर्य वाटे. परंतु मामावर त्याचा कधीही परिणाम झाला नाही. कबीराने एका ठिकाणी म्हटले आहे ना, बानी तो इतनी कही जितना बोलू रेत, 84 के जीव को एक न लागी हेत. आईच्या निधनानंतर मामाचे आमच्या घरी येणे जाणे बंद झाले. खरं तर त्याचे कुणापासून काही अडत नसे, परंतु मीच 1-2 वर्षातून त्याचे आयुष्याचा वर लाभला होता. त्याचे वय 100वर गेलं. शतायुषी मामाची प्रकृती अजूनही धडधाकट होती. त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय म्हणून विचारलं तर मामा म्हणाला, साप कुठं म्हातारा होतो का? दरवेळी कात टाकली की तो तरणा होतो. मला वाटलं मामाला मिळालेलं दीर्घायुष्य सापासारखं तर नसावं. दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या सापाचा शोध घेता घेता मामा स्वतःच तर सर्प झाला नसावा. परंतु मामाविषयी माझ्या मनात कृतज्ञतेचीच भावना आहे. लहानपणी त्याच्याबरोबर रानावनात खूप हिंडलोय मी. पाखरांची पहिली ओळख मामानेच तर करून दिली. त्याला कीटकांविषयी खूप माहिती होती. तो सर्पज्ञानी होताच. सर्पाविषयी मामाजवळ होते तितके ज्ञान क्वचितच कोणाला असावे. विषारी आणि बिनविषारी सापाची ओळख, प्रत्येक साप किती अंडी देतो, कुठे देतो, कधी देतो, अंडी उबवतं कोण, कोण अंडी वाऱ्यावर सोडून देतं, कोणाला पिलं होतात, कोण कसा आवाज काढतो, हे सारं त्याला माहीत.
वन्य प्राण्यांविषयी त्याच्या पोतडीत कितीतरी लोककथा भरलेल्या होत्या. रानवाटांवरील भटकंतीत मी त्याच्याकडून अनेक कथा ऐकल्या होत्या. मामाच्या या अंधश्रद्धेमुळेच मी पशुपक्ष्यांविषयी संशोधन करू लागलो. त्यांच्याविषयी खरे काय खोटे काय याचा मागोवा घेऊ लागलो. हे सारे करता करता मी स्वतःच वन्यजीव शास्त्रज्ञ झालो. आता त्याचे तसेच माझेही बालपण मामाला आठवत नसे. बऱ्याचशा गोष्टींची मामाला स्मृतिभ्रंश झाला होता आणि आता तर सगळं संपलंच होतं.